जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज मी खूप दिवसातून असा लॉंग व्हिडिओ शूट करत आहे, तोही स्वयंपाकाचा डेली रुटीनचा. तर मला ना ह्या भाजीचा सुगंध फार आवडला, म्हणून म्हटलं चला मी फोन काढला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करते छान असा. आता ही भाजी करताना तर मी व्हिडिओ काही काढला नाही, तसं माझ्या काही डोक्यात नव्हतं, पण काढल्यानंतर इतका सुंदर असा अरोमा आणि स्मेल असा त्याचा म्हणजे आला की मी म्हटलं चला तुमच्यासोबत मी करताना नाही पण नक्कीच ही रेसिपी तुमच्यासोबत सांगताना मी शेअर करते म्हणजे सांगून. तर ह्याच्यासाठी मी काय केलं हे पण तुम्हाला दिसत असेल, इथे मी गॅसवरतीच कांदा भाजलेला, कांदा असा काळा केलता. आता म्हणतात की गॅसवरती फ्लेम ही चांगली नसते, तर याच्यावरती काही असं भाजू नये किंवा भाकरी भाजू नये, पण ठीक आहे मी भाजला. तर याच्यावरती असा कांदा भाजून घेतला, त्याच्यानंतर टोमॅटो पण असंच भाजून घेतलं आणि मग कांदा लसूण असा याच्यावरती भाजून कांदा टाकला, लसूण टाकला, अद्रक टाकलं आणि मग कोथिंबीर टाकली आणि मग सगळं वाटण तयार केलं आणि मग ते असं जिरी मोहरी टाकून फोडणी दिलं. आणि हे जे मटार आहेत ना ते या कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या मारून घेतल्या. हे आपले ओले मटार आहेत, हे जे वाटाणे आहेत ना तर हे तुम्हाला दिसत असतील तर हे ओले वाटाणे आहेत. पण ओले वाटाणे हे असेच नुसते शिजवायचे नसते, तर ते शिजत नाही तर त्याला एक शिट्टी मारूनच घ्यावी लागते गॅसवरती. तर याला आपण म्हणू शकतो की काळ्या वाटणातील वाटाण्याची भाजी. तर ही भाजी खूप सुरेख लागते, तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर नक्की बनवा, खूप सुंदर अशी लागती. आणि माझी चाललेली आहे भाकरींची तयारी, तर मी भाकरी बनवत आहे. इकडे मी भात लावून घेतलेला आहे. याच्यामध्ये सुरुवातीला मी वाटाणे शिजवले आणि मग ते भाजीमध्ये टाकले. मग काय केलं, हे वाटण जे वाटलेलं होतं त्याच्यामध्ये जिरी मोहरी तेल टाकून मस्तपैकी वाटण टाकून त्याला छानपैकी हलवलं आणि मग त्याच्यामध्ये वाटाणे टाकले आणि पाणी टाकलं, जे तिखट वगैरे असतं ते म्हणजे तेलामध्येच टाकलं. त्यानंतर पाणी टाकलं आणि मग शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये एकदम बारीक केला, पाणी टाकून मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट, त्याची शेंगदाण्याच्या कुटाची प्युरी करून मग ह्याच्यामध्ये टाकली ना असं मिळून येतं. का तर फ्रेंड्स मी सांगते की याच्यामध्ये मी ना खोबऱ्याचा वापर नाही केलेला, तर मी फक्त कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर आणि वरतून मग थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि पाहू शकता इतकी सुंदर अशी भाजी लागते. काळ्या मसाल्यातील वाटाण्याची भाजी म्हणजे मटारची भाजी तुम्ही म्हणू शकता. ग्रीन पीस असतात तेही तुम्हाला सांगते, जर कोणाला वाटाणा मटार नाही समजला तर त्यांच्यासाठी ही आहे ग्रीन पीसची भाजी आणि खूप सुरेख लागते. आणि मग आज मी वरण नाही केलं, नुसता भात लावलाय त्याच्यासोबत भाजी. आणि मग मी आता बनवत आहे भाकरी. तर अशा प्रकारे आता माझी प्रिपरेशन चालू आहे. हे पहा, कांदा अशा प्रकारे जाळून घेतला होता तर त्याचं मी टर्कल काढलेलं आहे. आणि हे पहा इथे थोडं शेअर करते की इथं मी आहे ना काल आमच्या सोसायटीमध्ये बाजार भरला, त्याच्यामध्ये ही खरवस मिळते. तर ही अशा प्रकारे मी खरवस आणलेली आहे. आणि तुम्ही हा चहा कधी पिलाय का नक्की मला सांगा. उर्मी सेंद्रिय गुळाचा चहा. काय करायचं, हा फ्रेंड चहा इतका सुंदर आणि इन्स्टंट चहा आहे. नुसती एक पुडी 10 आणि याची मोठी पुडी मिळते, त्यात मजा नाही. पण ही 10 रुपयाची जी पुडी आहे ना फ्रेंड्स, ती खरंच मजा येते ती चहा पिण्यात. नुसतं दूध ओतायचं आणि गुळाचा चहा आहे, पाहू शकता तुम्ही. तर काय करायचं, दूध घ्यायचं, 3 कप दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये अख्खी पुडी टाकायची, 10ला पुडी मिळते. आणि त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त ही चहाची पुडी टाकायची, चहापत्ती टाकायची नाही ना, काहीच टाकायचं नाही, फक्त दूध आणि दुधात ही एक पुडी टाकायची. 4 माणसांचा चहा तयार होतो आणि इतका सुंदर गुळाचा चहा लागतो ना, अतिशय अप्रतिम असा गुळाचा चहा लागतो. आता ही मी काहीची ॲड वगैरे करत नाही, एवढं मोठं माझा चॅनलही नाही आहे, पण मी जस्ट तुमच्यासोबत शेअर केलं का तर मला आवडलं म्हणून. आणि हे पहा इथे आहे मी लावलेलं, घरी लावते आजकाल मी दही लावते घरी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि छान प्रकारे असं दही लागतही आहे. तर तुम्हाला दिसताना कसं दिसत आहे माहीत नाही, पण खूप सुंदर असं दही बनत आहे. आणि आता मी ना भाकरी बनवते. हे पहा फ्रेंड्स, मी अशा प्रकारे ना आता आमची अन्वी आलेली आहे आणि तिच्यासोबत आमची स्वीकू ही आलेली आहे. हाय स्वीकू, अन्वी से हाय. हे आहे अन्वी आणि ही आहे स्वीकू. तर अन्वी आणि स्वीकू दोघी जणी चाललेल्या आहेत. आता कुठे चाललेला आहात तुम्ही दोघी? आता खेळायला. का तर टिक्कीचा फोन येऊन गेला आहे, टियाचा फोन येऊन गेलेला आहे. आणि फ्रेंड्स, तर मी आता बनवत आहे भाकरी. मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि आत्ता माझ्यासोबत असं झालं की मी घेतलं चुकून गव्हाचं पीठ आणि मी मळता राहिली, तर मग आता पोळ्याच करावं लागल्या असत्या.
आणि आता मी हे ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाणी टाकून असं असं मळून घेत आहे. ज्वारीचं पीठ तुम्ही जेवढं जास्त मळून घ्याल ना फ्रेंड्स, तेवढं छान अशा सुंदर अशा याच्या भाकरी येतात. जेवढं तुम्ही छान पीठ मळाल तेवढं तुमच्या भाकरी सुंदर येतात, टम्म फुगतात. आणि गॅस आहे ना नेहमी बारीक ठेवायचा असतो, फुल गॅस कधीही करायचा नसतो जेव्हा आपण भाकरी बनवतो. तर त्यांच्यासाठी मी सांगते, ज्यांना भाकरी जमत नसतील त्यांना. अशा आमच्या सोसायटीमध्ये बरेच जण आहेत की त्यांना भाकरी म्हणजे खूप अप्रूप वाटतं, म्हणजे बापरे भाकरी कशा बनवतात, एवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी कशा बनवतात. आता आपण कसं ना लहानपणापासून भाकरी बनवतो, त्याच्यामुळे आपल्याला भाकरी ह्या काही असा फारसा असं नवल किंवा असं काही वाटत नाही. पण हो, ज्यांना जमत नाही त्यांना खरंच असं वाटतं की कसे भाकरी बनवतात वगैरे. मी गॅस बंद करते. बोला काय म्हणतात? आमच्या मॅडमला नाही. बोला काय म्हणता? मला माझं ते रेझिनचा बघायचं आहे. कुठे आहे रेझिनचं? ते माझं वरती. पप्पा आल्यानंतर काढून देतील. हा, मग ते माझी कलरफुल बॅग कुठे आहे? कलरफुल बॅग कलर अपची. कलरची? हा, कलर अप तिकडे असेल, तुझ्या बेडरूम मध्ये असेल. हे पा. आणि फ्रेंड असं गोळा करून छान अशी भाकरी थापायची. आता ही भाकरी ना खूप छान येते. जसं की तुम्हाला सांगितलं, मी ना लहान म्हणजे भाकरी वगैरे शिकण्याच्या वयामध्ये ना मी माझ्या काकूंकडे राहायचे, म्हणजे माझ्या चुलतीकडे. तर त्यांच्याकडे ना एक ज्योती वहिनी वगैरे होत्या, त्या सोलापूर भागातल्या होत्या. तर त्यांनी ना मला कडकात कडक आणि पातळात पातळ आणि कडक अशी सोलापुरी भाकरी मी त्यांच्याकडूनच शिकली आहे सुरुवातीला. त्यांनीच मला शिकवली की कशी भाकरी बनवायची असते ती, आणि तेव्हापासून मग मला भाकरी बनवता येते. तर ऑल क्रेडिट गोज टू ज्योती वहिनी म्हणून आहेत, आमच्या अकलूजला राहतात, अकलूजला. तर तुम्ही म्हणताल की काय बडबड करते. तर म्हणजे आपण कुठल्या गोष्टी कुठे शिकतो, काय करतो ते सांगण्यात एक वेगळीच मजा असते. जस्ट त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते. ही पहा किती कमी वेळामध्ये किती सुंदर अशी भाकरी थापून झालेली आहे. आणि झाली की नाही छान. आणि तव्यावरती मी काही 2 हातांनी वगैरे भाकरी मला कधीच टाकता येत नाही, मला एका हातानेच टाकता येते. ती तुमच्यासोबत मी तर शेअर करते. हे पहा फ्रेंड्स, तर डावा हात, उजवा हात. मला तसा काही प्रॉब्लेम येत नाही. मी डाव्या हाताने काम करू शकते, उजव्या हाताने काम करू शकते. आणि अशा प्रकारे हे पहा भाकरी टाकायची, आणि भाकरी टाकल्यानंतर 1-2 सेकंड ठेवायची, आणि मग नंतर त्याच्यावर असं थोडं थोडं पाणी टाकायचं. तर पाणी तुम्ही पातेल्यामध्ये घेऊ शकता. आता मला आहे प्रॅक्टिस म्हणून मग मी ग्लासामध्ये घेतलेली आहे. तर हे पहा अशी प्रकारे. आता भाकरीची रेसिपी अनेक वेळा मी शेअर केलेली आहे, पण चला भाजीसोबत हे पहा भाजी आपली तयार आहे, त्यासोबत मी भाकरी शेअर करत आहे. आणि हो, मी काकडीची कोशिंबीर करणार आहे. मला कोशिंबीर आणि चटण्या करायला फार आवडतात. तर हे पहा अशा प्रकारे. आणि आमच्या मिस्टरांचा फोन येतोय, पण मी उचलू नाही शकत का, तर एकतर मी खूप दिवसातून व्हिडिओ काढते आणि तो मी बंद केला. तर मग 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 काय होईल, तर मला परत एकदा शूट करावं लागलं. मग ते जॉईन वगैरे करायचा खूप त्याला मॅटर असतं, त्यापेक्षा मी उचलतच नाही. अशा प्रकारे सगळ्या बाजूने अशा प्रकारे उलताना घालून घ्यायचं. आधी उलातनं म्हणतात त्याला. अशा प्रकारे सगळ्या कडेनी याने घालून घ्यायचं, आणि मग अशा प्रकारे उचलायची, टाकायची. आता खालून पूर्ण पचल्याशिवाय बिलकुल भाकरीला असं पलटवायची नाही. आता करते भाकरी नंबर 2. आम्हाला 4 ते 5 भाकरी लागतात आरामात, का तर भाकरी माझ्या पातळ असतात आणि थोड्याशा कडक असतात. मला मऊ वगैरे भाकरी बिलकुल नाही आवडत. तर थोड्याशा कडक अशा छान लागतात खायला. मग चपाती आणि मऊ म्हणले की मग चपातीमध्ये आणि भाकरीमध्ये काय फरक राहतो, असं माझं म्हणणं येतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावर नक्की मला सांगा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आज आहे गुरुवार फ्रेंड्स, तरी मी अंड्याची पोळी करून खाल्लेली आहे, अंडा ऑमलेट करून खाल्लेला आहे. तो तवा आहे बाजूला असं ठेवलेला आहे तो. आणि मी भाकरी थापताना धाप 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 आवाज मला नाही आवडत. अशा प्रकारे थापायचे. तर तुम्ही म्हणताल की ही मुलगी किती बडबड बडबड करते. आता विष्णू सहस्त्रनाम सुरू झालेला आहे टीव्हीवरती फ्रेंड्स. मी संध्याकाळची वेळ आहे आणि मी लावते. आज मी थोडा लवकरच स्वयंपाक करत आहे. का करत आहे आय डोंट नो, बट आली लहर केला कहर, त्याप्रमाणे.
आणि आजच्या व्हिडिओमध्ये विशेष असं दाखवायला काही नव्हतं, पण मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि ही भाकरी पहा किती वेळ झाला याच्यावरती आहे, पण बिलकुल पलटवायची नाही, जोपर्यंत सहज उलातनं जात नाही. पाठीमागून बघा अशा प्रकारे पाहायची. आणि भाकरी ही ना मी तव्यावरतीच भाजते, मी खाली भाकरी भाजत नाही. अशा प्रकारे आता पाहते फक्त भाकरी. पाहू शकतो तुम्ही भाकरी. आणि दोन्ही साईडनी भाजते मी, असं काही नाही की एका साईडनी भाजायची वगैरे भाकरी, दोन्ही साईडनी भाजत असते मी भाकरी. जिकडून वाफ जाते तिकडून फक्त थोडंसं पकडायचं, असं हलवत राहायचं त्याला. आणि आपली भाकरी फुगा अगर ना फुगा, आपल्याला काही कोणाला प्रदर्शनात दाखवायला जायचं नसतं की कशी आहे काय ते, आपल्याला खायला छान लागली की विषय संपला. बाकी आपल्याला भाकरी कशी हो काही त्याचा फरक नाही पडत, फक्त की खायला छान अशी कडक. का तर आपण खातो ते भाकरी केल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तासांनी जेवण करतो, मग ते अशी एकदम घामी घुमन अशी नको व्हायला, म्हणून छान अशी त्याला कडक सुंदर अशी भाजू द्यायची, छान अशी तव्यावरतीच अशी मस्तपैकी त्याला भाकरीला भाजू द्यायची अशी. अन्वी, ए अन्वी, तुझ्या फोनवरून पप्पांना फोन लाव ग, का पप्पा फोन करतायत बघ. तुझ्या मोबाईलवरून लाव ना पप्पांना फोन. पण फक्त घरापुरताच दिलाय ग स्वीकू, बाहेर नाही. आमच्या अन्वीला ना आम्ही मोबाईल दिलाय, का तर ना घरी आल्यावरती कधी व्हिडिओ कॉल वगैरे लागला तर हे पण आमचे मिस्टर दिघे आलेले आहे तिकडे, हाय करा. हां, तर मी सांगत होते की आमच्या अन्वीला आम्ही फोन दिलेला आहे. कधी घरी असतात कोण ना कोणतरी, पण असंच व्हिडिओ कॉल वगैरे करायला, बोलायला, परीक्षा वगैरे चालू असतात आणि तिचं स्कूलचा अभ्यास येतो, मग त्यासाठी दिलेला आहे. पण त्यात आम्ही काही असं ठेवलेलं नाही आहे वेगळं असं काही. आणि आमचं पूर्ण लक्ष असतं तिच्यावरती, मोबाईल जरी दिला असला तरी तिला आम्ही. आणि मग अशा प्रकारे आता सुरू आहे स्वयंपाक. हे पा भाकरी तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे भाकरी केलेली आहे. तर अशा प्रकारे भाकरी झालेली आहे. आणि ही भाकरी आता मी कुठे ठेवू, का तर टोपलं मी इकडे काही आणलेलं नाही आहे. आता दुसरी भाकरी टाकते. तर फ्रेंड्स, पहिली भाकरी भाजताना आपण फुल गॅसवर भाजलेली असते, त्याच्यामुळे तवा खूप तापतो. मग आपण जेव्हा दुसरी भाकरी टाकतो ना त्यावेळेस त्याला वरती असे होल, म्हणजे नाही का असं वरती फुगे आल्यासारखे होतात. त्यासाठी काय करायचं, दुसरी भाकरी टाकताना नेहमी ना तवा आहे ना बारीक गॅस करायची. तवा जर तुम्ही बारीक गॅस केला तर मग तवा गार होतो, म्हणजे पाहिजे इतका असा कोमट होतो, आणि मग तुम्हाला तुमची भाकरी अशी बुडबुडे वगैरे फुगे वगैरे काही येत नाहीत. मग छान प्रकारे भाकरी दुसरी पण अशी होते. नाही तर पहिली भाकरी टाकल्यावर मोस्टली दुसऱ्या भाकरीला असे फुगे वगैरे येतात, तर ते येत नाही जर तुम्ही दुसरी भाकरी टाकायच्या वेळेस तवा जर गॅस जर बारीक केला तर. अशा प्रकारे झाली दुसरी भाकरी तयार. हे पहा फ्रेंड्स, तर हा आहे मी बनवलेला चिवडा आणि तुम्हाला मी दाखवते. हे पहा अशा प्रकारे मी ना चिवडा बनवलेला आहे. हे पहा अशा प्रकारे एवढा असा चिवडा मी बनवून ठेवलेला आहे. तर मी ना नेहमी चिवडा असा बनवून ठेवत असते, त्याचप्रमाणे लाडूही मी बनवून ठेवत असते. तुम्हाला दाखवते. हे पहा अशा प्रकारे हे लाडूही आहेत. तर हे आहेत मखाना ड्रायफ्रूट्सचे लाडू. याची रेसिपी मी अपलोड केली आहे माझ्या चॅनलवरती, नक्की जाऊन पहा. आणि लाडू आहे, चिवडा आहे. तर अशा प्रकारे नेहमी आपल्या घरी लाडू आणि चिवडा बनलेला असला पाहिजे, तर केव्हाही कोणी आलं, भूक वगैरे लागली तर मग खाऊ शकतात, म्हणून यासाठी, बाकी काही नाही. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे झालेल्या आहेत माझ्या भाकरी. आणि इथे आता मी बनवत आहे उर्मी गुळाचा चहा. तर अशा प्रकारे भातही आपला झालेला आहे, भाजी झालेली आहे आणि भाकरी आता झालेली आहे. ही चौथी भाकरी आहे. तर 4 भाकरी मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत. आणि हे पहा अशा प्रकारे 4 भाकरी बनवलेल्या आहेत. भात झालेला आहे, भाजी झालेली आहे. चिंग 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 चिंग. आणि आता आमच्या अन्वीची स्वीकूची तुम्हाला मज्जा दाखवते. आज आम्ही टियाच्या मजे लुटणार, का माहिती, क्योंकि तिने मला म्हणलेलं की ब्रेसलेट बनवणार, आणि ते गावावरून आणलेलं ना बीच त्यांनी बनवलंय. तिला घटिया कलर आहे बघा. आणि तिला येलो फेलो आणि तुम्ही मग चांगलं द्यायचं सोडून असं का खराब तिला कलर देताय? क्योंकि तो खूप
ती धुरंधर आणि धुरंधरची पहिली But this is- आणि पैसे बट दिस इज नॉट फेअर ना. फेअर मम्मी व्हाय फेअर? सो ते का बरं फेअर नाही होऊ शकतं की टिया राणी ऍक्ट करते. काय करते? राणी ऍक्ट करते ती. हा हे का बरं फेअर नसतं? देन यू कॅन ऑल्सो ट्राय ना काय म्हणतात त्याला, किंग ऍक्ट. फ्रेंड्स, आज आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि प्रॅक्टिस असेल आणि अन्वीचं काय चालू आहे इथे. आणि इथे मी मटर सोललेले आहे ते तसेच पडलेले आहेत. हा शेंगा बॉटल एक छोटी आहे आणि एक मोठी आहे. आणि आमच्या अन्वी पहा फ्रेंड्स, बॅग अशीच टाकते. ते बघ. ते माझ्या ह्याच्यावर आता माहिती आहे मला. अगो किश किश अरे करत अरे पूस रे बरीस अरे पूस तर बाय 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 बाय. हा ते काय आहे? अन्वीचं केळ येते ना. हा भाकरीचं पडले का मग? खरबस टाकून का दिली मग ती? तेवढी तिथं पडलेली दिली टाकून. हे पहा फ्रेंड्स, आता अशा प्रकारे भाकरी माझ्या झालेल्या आहेत सगळ्या आणि अशा प्रकारे स्वयंपाकही झालेला आहे. आता राहिली कोशिंबीर. आता आमचे मिस्टर दिगे चहा बनवत आहेत. सीधीस चाय. कसा चहा बनवत आहेत पाहू आता. ते इन्स्टंट चहा बनवतात. नाही, आमचे मिस्टर दिगे स्वयंपाक पण छान बनवतात. तू पिणार आहे का चाय? थोडासा एक बस माझ्यासाठी थोडासा. लाव. आज तो चहा पिलात का नाही तुम्ही? दूध तसंच राहिले ना. हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे आता मी इन्स्टंट चहा करत आहे. तर तुम्हाला दाखवते मी उर्मी गुळाचा चहा. काही नाही, दूध ठेवायचं आणि त्याच्यानंतर मध्ये नुसती ही पुडी टाकायची, जस्ट पुडी टाकून द्यायची, काहीच नाही टाकायचं की. आणि थोडंसं उकळायचं की झाला आपला चहा तयार. जसं की कॉफी आपण बनवतो ना, सेम त्या प्रोसेसमध्ये आहे ही. आणि अशा प्रकारे झालेला आहे आपली भाकरी भाजी भात तयार. आणि स्वयंपाक अशा प्रकारे झाला. आता किचन ओटा मी क्लिअर करून घेते, क्लीन करून घेते आणि तसा व्हिडिओ मी हा स्टॉप करते. तर कसं वाटलं तुम्हाला माझाचा व्हिडिओ रेसिपीचा? आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. धन्यवाद. माझे शॉर्ट्स पाहायला विसरू नका.